आपल्याला ना सारखे चेंजेस हवे असतात, मग ते रुटीनमध्ये असू देत किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये. जसं मला अश्विन ऑफिसला गेले की वाटतं की नाही घरूनच काम केलेलं बरं, आणि घरी असले की वाटतं की ऑफिसला का जात नाही. आणि 3-4 दिवस झाले आता अश्विन कंटिन्यू ऑफिसला जात आहेत. माझा सकाळी लवकर स्वयंपाक होतोय, सगळं लवकर आवरणं होतंय, पण तरीही मला असं वाटतंय की नाही घरून काम केलेलंच बरं. म्हणजे जे असतं ना की 2 दिवस ऑफिसला जाणं आणि 3 दिवस घरून काम करणं हेच बेस्ट वाटतं. म्हणजे रुटीन थोडेफार चेंजेस होत असतात. तसं तर सकाळी टिफिन बनवून जातो, सकाळची लवकर कामही आवरतात, आणि मला ना खूप सकाळी अशी टिफिन बनवायची सवयच नाही आहे. रियांशही आत्तापर्यंत भाजी चपाती नेतच नव्हता, त्यामुळे खूप असं लाईट माझं सकाळचंही बनायचं. पण आता तो भाजी चपाती स्वतःहून बोलतो की नाही मला भाजी चपातीच पाहिजे. कदाचित त्यांनी इतरांचं बघितलं असेल म्हणून, आणि पटकन बनते काय 2 चपात्या आणि थोडीशी भाजी. पण पूर्ण जर स्वयंपाक बनवायचा असला ना तर मला असं सकाळी उठवून बनवायची म्हणजे कधी सवयच नाही. कारण अश्विनची खूप वर्ष सेकंड शिफ्ट होती, त्यामुळे सगळं लेट व्हायचं. आता तेवढं लेट होत नाही, पण ऑफिस असलं की मग पहिले स्वयंपाक करावा लागतो. आणि त्यातही अश्विन ऑफिसला जात असेल तर म्हणजे स्वयंपाक असं असतं की फक्त भाजी चपाती, फक्त भाजी सुकी असेल तर मी डाळ भात करते. आज भाजी होती फ्लावर आणि बटाटा, जी मी पण खूप कमी खाते आणि रियांशही त्यातला फक्त बटाटा खातो, म्हणून डाळ भातही केलाय. सगळा स्वयंपाक आवरून घेतलाय आणि प्लॅटफॉर्मवरचं थोडंसं सामान मला रिकामं करायचं होतं. कधी कधी जास्तीचं तूप राहून जातं किंवा तेल वापरलेलं असतं, ते मी वाट्यांमध्ये काढून ठेवते, तर प्लॅटफॉर्मवर दिसतं आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. इग्नोर केलं ना तरीसुद्धा असं वाटतं की ती एक अडचण आहे. म्हणून म्हटलं की चला, हा तुपाचा डब्बाही खूप दिवसापासून बाहेरच होता, या कंटेनरमध्ये तूप काढून घेतलं, आणि ती जी जागा आहे ना ती जर अशी मोकळी होऊन जाईल, म्हणजे तिथे वाट्या दिसणार आणि फक्त एका कोपऱ्यामध्ये ती एक वुडन रॅक, त्या 2 बॉटल्स आणि वॉटर जग, बस तेवढंच असलं पाहिजे असं नेहमी मला वाटतं. पण एखादी ना एखादी वाटी तिथे असतेच. असो, आता मी पूर्ण क्लीन करून घेते. आता स्वयंपाक झालाच आहे, तर प्लॅटफॉर्मही सगळं आवरून घेते. आज खूप दिवसानंतर अशी एक्सरसाइज करताना दिसतीये ना. खरं तर एक दुखणं परत आलं आहे, ते म्हणजे सायटिकाचं. खूप दिवसानंतर आलंय, पण जेव्हा कधी हे असं सायटिकाचा प्रॉब्लेम व्हायला लागतो तेव्हा पहिले 3 ते 4 दिवस असतात ना तेव्हा कंटिन्यू पेन होतं. आणि जेव्हा मला सायटिका होतो तेव्हाच मी त्याच्या एक्सरसाइजेस करायला सुरुवात करते. आणि तसंही ना खूप माझी गॅप पडली आहे एक्सरसाइजसाठी, जिमसाठी करणंच होत नाही, त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. पण सायटिकाचा त्रास खूप दिवसानंतर आला, आणि ते मला माहीत पण नसतं आता तो पुढे किती दिवस राहणार आहे. राहिला तर 2 दिवस पण राहू शकतो, नाहीतर मग 10-15 दिवस पण राहतो. पण एक्सरसाइज केली ना की खूप रिलीफ मिळतो. कधीतरी मी नेक्स्ट टाइम तुमच्याशी याच्या एक्सरसाइजेस शेअर करेल. ज्या 4-5 आहेत त्या मी कंटिन्यू करत असते जेव्हाही मला असा सायटिकाचा त्रास होतो, स्पेशली त्या दिवसांमध्येच. बाकी असं आहे की आपण चांगलं असलो, म्हणजे काही दुखत नसेल ना, तर आपल्याला त्या एक्सरसाइजची आठवणही येत नाही आणि आपण ते मनावरही घेत नाही. आणि ही अगदी खरी गोष्ट आहे, जेव्हा दुखतं तेव्हाच औषध घेतो, अशातला प्रकार. ही मॅटही किती दिवसापासून बाल्कनीत धूळ खात होती, तशीच मी वापरली, कारण मला आत्ता गरज होती. आता धुवून ठेवते आणि पुढचे 3-4 दिवस मला माहिती आहे आणखी वापरायची गरज पडणार आहे, कारण रेग्युलर एक्सरसाइज केली ना तरच ते दुखणं लवकर थांबतं. मला माहिती आहे की बऱ्याचशा स्त्रियांना हा सायटिकाचा प्रॉब्लेम असतो, पण प्रत्येक वेळी ना डॉक्टरकडे न जाता, पेन किलर न घेता थोडीशी एक्सरसाइज करायची. भले मग जेव्हा दुखतं तेव्हा करायची, ते आपोआप ना कमी होऊन जातं. जसं मी बोलले, कधी 3 दिवसात पण कमी होतं, कधी 10 दिवस पण लागू शकतात. आणि हा जो हेरिडिटी प्रकार आहे ना, म्हणजे आईला होतं म्हणून मला आहे, हा मला ना काय माहिती का असं आता तुम्ही मला हसाल, पण मला हे अजिबात आवडत नाही हा हेरिडिटी प्रकार. म्हणजे असं वाटतं की काही चांगलं नाही आलं ते परवडतं, पण वाईट तर अजिबातच येऊ नये. खरंच नाही आवडत मला हा प्रकार हेरिडिटी, पण असं काही ऑप्शन नाही आहे, आपण ते थांबवू शकत नाही. आता मी ना डायरीमध्ये एक लिहून ठेवलं आहे, म्हणजे असं जेव्हा वेळेवर काही आठवतं ना, एखादा शॉर्ट सेंटेन्स किंवा एखादा टॉपिक, तर तो असा मी पटकन लिहून ठेवत असते. आता ऑलमोस्ट उन्हाळा लागला आहे असं म्हणायला हरकत नाही, एवढं ऊन तापायला लागलं आहे. थंडी कधीचीच गेली, आणि हे जे जॅकेट्स होते, स्वेटर होते ना, ते सगळे मी वॉश करून ठेवले आता. तर काल आहे ना मी हा जो ब्लू पॅन्ट आहे त्याचं इलास्टिक चेंज केलं, आणि याचं थोडं इझी होतं, कारण एकी फ्रंट किंवा बॅक साईडनी मी फक्त एक कट मारला आणि तिकडून ते पूर्ण इलास्टिक काढता आलं. पण
या पॅन्टचं कसं आहे ना, याचं इलास्टिक त्याच्या स्टिचिंगमध्ये आहे. हे बघा, हे इथे ना पिन्स लावून असं झालं, समोरच्या साईडला ना ते टाईट राहावं म्हणून मी ना पिन्स लावत होते, त्यामुळे हा भाग असा झालाय. पण याचा एक प्रॉब्लेम, जसं की आता हे इथून मी असा कट मारलाय, पण याचं इलास्टिक ना हे असं अडकतंय, म्हणजे ते शिलाईमध्ये आलेलं आहे. सो मला समजत नाही आता ही शिलाई काढत बसू की पूर्ण त्याला कट करू, आय डोंट नो. याच्यासाठी थोडासा वेळ लागेल. आणि हां, येस येस येस, करेक्ट, मला थोडीशी शिलाईच काढावी लागेल, कारण हे इलास्टिक यामध्ये शिलाईमध्ये आलेलं आहे आणि म्हणून ते जसंच्या तसं निघत नाही आहे. सो बघते, थोडासा वेळ लागेल, पण तसा तो पॅन्ट चांगलाच आहे. फक्त त्याचं इलास्टिक चेंज केलं ना की तो ॲज इट इज जसाच्या तसा होऊन जाईल. आणि मला नवीन घेण्यासाठी ना यावेळी डीमार्टमध्ये असे पॅन्ट्स दिसलेच नव्हते, अदरवाईज मी तेव्हाच घेऊन आले असते. पण ठीक आहे, आता माझं काम आणखी 6 महिने तरी भागणार आहे. दोन्ही पॅन्ट तयार झाले, मस्त इलास्टिक लागले. थोडंसं ना तिरपं लागलं माझ्याकडून, म्हणजे इकडून हे काहीतरी वेगळंच जाते आणि इकडून असं इथे कुठेतरी ते मोड पडल्यासारखं झालेलं आहे, पण ठीक आहे. आणि आता उन्हाळ्यात ना कॉटनचं टी शर्ट आणि असे पॅन्टच मला घरी घालायला आवडतात. हे कॉटन नाही आहे, हा कपडा ना असा इलास्टिकचा आहे. थोडी एप्रिल मेमध्ये यामध्ये गरमी होते, पण नॉर्मली घालण्यासाठी ना वर्षभरही हे पॅन्ट वापरायला खूप हलके, खूप मस्त आहेत. तर आता माझं जुगाड झालेलं आहे. जुगाड काय, चांगलेच आहेत तसं, बघतानाही ते छान वाटतं आणि कम्फर्टेबल आहे. हा पॅन्ट मी नंतर घेतला होता, हा त्याच्या आधीचा आहे, पण तरीही ना याच्यावर ना थोडेसे असे फुसडे निघाल्यासारखे होतात ना, तसे निघालेले आहे, जे की याच्यावर अजिबातच नाही आहे. याची क्वालिटी मला वाटतं आणखी थोडीशी वेगळी असेल. हा एकदम सॉफ्ट आहे याच्यापेक्षा. तर 2 दिवसांनी शिवजयंती आहे आणि त्यासाठी ना मला थोडीशी तयारी करून ठेवायची आहे. म्हणजे माझ्याकडे जे काही हेअर ॲसेसरीज आहेत आणि थोड्या ज्वेलरी आहे, ज्या ट्रेडिशनल ज्वेलरी लागतात, त्या ज्वेलरी काढून ठेवायच्या आहेत. आणि ज्वेलरीचे 2 सेट मला तयार करायचे आहेत. त्यात कशासाठी लागणार आहे, 2 का काढते आहे, कोणाला द्यायचे आहेत का, हे सगळं ना तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्येच कळेल की कशासाठी मी काढून ठेवते आहे. तर माझ्याकडे आहे बऱ्यापैकी ट्रॅडिशनल ज्वेलरी, जसं की काय म्हणतात त्याला, ठुसी, त्यानंतर मग असं लेअर वाईज असतं ना, ते तशा टाईपचं पाहिजे आहे. सो जे महाराष्ट्रीयन नाही आहे त्यांच्याकडे नाही आहे, म्हणून म्हटलं की चला माझ्याकडे जे आहे, जर कोणाला लागलं तर मला देता येईल. जसं की हे अशा प्रकारचे, म्हणजे एक एक लेअर घातली ना खूप छान दिसते. नथ पण पाहिजे आहे. बाकीचं माझ्याकडे जे आहे ते फक्त मी वेगळं काढून ठेवते. आणि खूप दिवसापासून ना मी या अशा गोल्डन ज्वेलरी पण विकत घेतलेल्या नाही आहेत, कारण इतके झाल्यात ना आता माझ्याकडे, म्हणजे याच वापरता येत नाही. कारण आता इतकं सिम्पल तयार व्हावं असं वाटतं ना, म्हणजे साडी जरी नेसली तरी एक लॉंग मंगळसूत्र घातलं की बस काम होऊन जातं. आणि लग्नामध्ये किंवा असं मोठ्या फंक्शनमध्ये जायचं मला जास्त कामच पडत नाही, कारण इकडे पुण्यात असं कोणी खूप रिलेटिव्ज नाही आहे की असं लग्नाला वगैरे जाता येईल. तर हाच एक सेट खूप सुंदर आहे. पण हां, এটা किती मस्त आहे, एकदम मोठा आणि एकदम भरीव दिसतोय. शिवजयंती, हे सगळे दागिने आणि ज्या प्रकारे मी घातले त्यावरून तुम्हाला अंदाजा आलाच असेल. आणि आय थिंक हा व्हिडिओ येईपर्यंत एखादा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेलच. तर छान दिसत होतं. आता मी यातलं काय घातलं आहे ना, हे तर तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये दिसेल, किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळलं असेल. त्यानंतर मला एक बॉक्स दिसला ज्यात मी काही वर्षांपूर्वी जी ज्वेलरी बनवून ठेवली होती ना ती दिसली. आणि असं वाटलं की आत्ता जर मला हे काम सांगितलं ना तर मला खूप अवघड वाटेल. इतके मोठे मोठे कानातले मी बनवून ठेवले होते, काही काही तर खूप हेवी आहेत, जे पर्लवाले असतात ना ते आहेत. आणि घालणार कधी मलाच माहीत नाही. त्यावेळी मी 2-3 वेळा घातले असेल, बाकी जशीच्या तसे पडून आहेत. पण बघितल्यानंतर मला असं वाटतं की हां, त्यावेळी मी हे सगळं काम केलेलं. व्हेरी गुड. आता तू म्हणणार नाही की मम्मा मला पापड भाजून दे. काय करशील? करेक्ट, व्हेरी गुड शोना, व्हेरी गुड. थोडा करपलाय बट इट्स ओके. तसं तर घरातलं 90% काम आपणच करतो, पण उरलेले जे 10% आहे ना ते मात्र मुलांना कधीतरी काम सांगणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा मुलं म्हणतात ना की हे काम माझं नाही आहे, हे काम तुझं आहे, त्यावेळी खूप जास्त वाईट वाटतं. त्यामुळे लहानपणापासूनच थोडी थोडी मुलांना सवय लावायची. लहानपणी अगदी कौतुकाने ते करत असतात, पण मोठे होतात तसे तसे ना त्यांना कंटाळा यायला लागतो, कारण त्यांना
दिसत असतं की सगळे कामं ही आपली मम्माच करत असते. पण रियांशचं असं आहे, मला माहिती नाही पुढे जाऊन तो काय म्हणणार आहे, काय करणार आहे की नाही करणार आहे, पण आत्ता त्याला आवडतं करायला आणि कौतुकाने तो करतोही आणि मीही त्याच्याकडून करून घेते. फक्त हेच काम नाही तर मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यात त्याला काही गोष्टी उपयोगाच्या पडतील, त्याला काहीतरी आलं पाहिजे, म्हणून मी हे सगळं त्याच्याकडून करून घेते आणि हे चांगलं पण आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बरं, आता पुढे जे काही मी सांगणार आहे ते स्किप न करता बघा. आज सकाळी मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला नाही मिळालं. आणि मी हे सुद्धा सांगते की तुमच्यापैकीही बऱ्याच जणी अशा असतील की हा प्रश्न स्वतःला विचारल्यावर उत्तर हे नाहीच मिळणार. प्रश्न असा होता की खरंच मी माझ्या हेल्थकडे सिरियसली लक्ष द्यायला सुरुवात केली आहे का? आणि उत्तर खरंच प्रामाणिकपणे नाही होतं. आपली कधी पाठदुखी होते, कधी डोकं दुखतो, कधी थकवा जाणवतो, कधी लगेच पेनकिलरसुद्धा घेतो आपण या गोष्टींसाठी. 2 दिवस थोडी एक्सरसाइजही करतो, कधी डॉक्टरकडे जातो, कधी कधी घरचे उपाय करतो आणि परत सगळं तसंच होतं. वयानुसार शरीरात बदल होतात, हार्मोन्स बदलतात, एनर्जी कमी होते आणि आपण काय जास्त बघतो की माझे केस का गळत आहेत, माझ्या चेहऱ्यावर रिंकल्स का आल्या आहेत, हा एक पिंपल का आला आहे. म्हणजे आपण ना बाह्य रूप आहे त्याच्याकडे जरा जास्त लक्ष देतो. बाहेरचं सौंदर्य जपताना आपल्या आतल्या शरीराकडे खरंच आपण लक्ष देतोय का? हा प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचारा. आणि पण याउलट मुलांच्या, नवऱ्याच्या हेल्थ बाबतीत आपण किती जागरूक असतो, त्यांच्या मागे लागून लागून आपण त्यांची काळजी घेतो. पण स्वतःसाठी म्हटलं की मला वेळच नाही आहे, सहज उत्तर देऊन जातो आपण. योगा, वॉक, मेडिटेशन, चांगलं खाणं, थोडंसं रुटीन बदलणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही आहे, अशातला भाग नाही आहे, पण आपण कधी त्या गोष्टी मनावरच घेतलेल्या नसतात. आज मलाच स्वतःला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला नाही मिळालं आणि मला अजूनही माहिती नाही आहे की यापुढे आणखी मला किती वेळ लागणार आहे. माझ्या प्रश्नाचं नाहीचं होमध्ये कधी उत्तर मला मिळणार आहे, पण कुठूनही आपण बदलाची सुरुवात करू शकतो. माझा आज पाय इतका जास्त दुखत होता ना की माझ्याकडनं खूप वेळ उभं राहायलासुद्धा जात नव्हतं आणि तेव्हा कुठे माझ्या डोक्यात हे सगळे विचार यायला सुरुवात झाले. म्हटलं तुमच्यासोबत नक्की शेअर करावे. आणि ज्या दिवशी मी पुन्हा हा स्वतःला प्रश्न विचारेल, मनापासून उत्तर हो येईल ना, त्या दिवशी नक्की अगदी कॉन्फिडन्स मी तुमच्या सगळ्याशी ते शेअर करील. तोपर्यंत हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि जर उत्तर नाही असेल तर स्वतःवर काम करायला लवकर सुरुवात करा. त्यातही जर तुमचं वय 35, 40, 45 पुढे असेल तर तुम्हाला लगेच सुरुवात करायची गरज आहे. कारण घरातली सगळ्यात मजबूत व्यक्ती स्वतः आतून मजबूत असेल ना, तेव्हाच खरं घर मजबूत राहतं. तुम्हाला या बाबतीतचं उत्तर हो मिळालं, नाही मिळालं, काय वाटतं, जे काही असेल ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आता 8 दिवसात मुलांची एक्झाम चालू होणार आहे आणि मुलं, मॉमी सगळे बिझी झालेले आहेत. आता मुलं जरी लहान असली ना, लहान असू देत किंवा मोठी असू देत, आपण मदर ज्या आहेत ना, त्या ॲटलिस्ट 8वीपर्यंत तरी ना आपल्याला सगळं माहिती असतं की म्हणजे आपणच एक्झाम देऊ शकतो एवढी प्रिपरेशन आपली झालेली असते. मुलं मोठी झाल्यावर आपण त्यांच्या अभ्यासाकडे तेवढं लक्ष नाही देत, पण तरीही जसं की त्यांच्या आवडी जपणे, म्हणजे काही खायला हवे असेल तर वेळा जपणे, तब्येतीची काळजी घेणे, घरातलं वातावरण थोडंसं चांगलं ठेवणं, हे सगळं आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे ओव्हरऑल सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, त्याचंही आपल्याला टेन्शन असतं आणि म्हणून सगळं आपण हे करत असतो. असं वाटतं की आपल्या वेळी अभ्यास झाला, बस तिथेच सुटलं, पण असं नाही. जोपर्यंत मुलांचं शिक्षण चालू असतं ना, तोपर्यंत आपलं सगळं चालू असतं असं म्हणायला हरकत नाही. आता 10वीच्या एक्झाम चालू झालेल्या आहेत. 10वीचे स्टुडंट तर माझे व्हिडिओ बघत नसतील आणि मला वाटतही नाही की माझे व्हिडिओज बघावे. त्याचं कारण ना मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. 10वी 12वीची किंवा जे स्टुडंट आहेत त्यांनी माझे व्हिडिओज नाही बघावेत असं मला वाटतं. त्याचं कारण मी एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर सगळ्या स्टुडंटला ज्यांची आता एक्झाम आहेत त्यांना, प्लस त्यांच्या मॉमीजला, म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणींना ज्यांची मुलं आता एक्झाम थ्रू जात आहेत, त्यांना खरंच गुड लक, बेस्ट ऑफ लक. कारण खूप पेशन्स लागतं, स्पेशली या पिरियडमध्ये. हा जो मार्च एंडिंग असतो ना, ऑफिसवाल्यांसाठी तर असतो, पण आपण ज्या घरी आहेत गृहिणी त्यांच्यासाठी पण. आणि मला हे वाटतं की ज्या स्त्रिया ऑफिसमध्ये जात असतील, खरंच त्यांची कमाल आहे. म्हणजे घरी आल्यानंतरही घरातली कामं असतात, त्यातही
मुलं लहान असतील, जसे मी बोलली 8वीपर्यंत 7वीपर्यंत, तर थोडंफार काय बरंच बघावं लागतं. सो ते कसा मॅनेज करत असतील आणि कसा वेळ काढत असतील ना, मला एक वेळ विचार येतो. कारण आपण घरी असलो की सारखं चालू असतं, हे कर, अभ्यास कर, ते कर, मी आता घेते, नंतर घेते. पण ज्या ऑफिसला जाणाऱ्या असतील, खरंच त्यांना सॅल्यूट आहे. म्हणजे सगळं करून ह्याच्याकडे पण लक्ष द्यावंच लागतं. कितीही नाही म्हटलं तरी, कितीही ट्युशन असू देत किंवा कोणीही अभ्यास घेऊ देत, आपण शेवटी घेतोच. तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. रियांशची एक्झाम मार्चमध्ये आहे, पण जसं मी बोलली की थोडं थोडं केलं तर तेव्हा मग खूप लोड येणार नाही. आता त्याचं तर काम झालं आहे. फायनली माझं काम असं असतं की एकतर ओरली विचारते मी सगळं, त्यानंतर मग असं रायटिंगमध्ये त्याच्याकडून लिहून घेते. म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा मग ते लिहिल्यानंतर, जशी मलाही सवय होती, लिहिल्यानंतर ना थोडं जास्त प्रॅक्टिस झाल्यासारखं होतं. म्हणून आता त्याचे सगळे जे त्यांनी लर्न केलेले आहेत ते क्वेश्चन मी म्हणजे टेस्ट घेतल्यासारखीच घेत असते. ठीक आहे, आता पुढचे 15-20 दिवस असं तुम्हाला मध्ये दिसेल, व्हिडिओमध्ये दिसत जाईल की मी अभ्यासाबद्दल एखाद्या वेळी किंवा बोलते आहे. सो प्लीज तुमच्या घरीही तीच सिच्युएशन असेल तर थोडंसं ते बघून घेत जा, अशी मी अपेक्षा करते. आता रियांश खेळायला गेलाय, अश्विन अजून यायचे आहेत ऑफिसमधून. आता स्वयंपाक करून घेते. माझाही खाली जायचा विचार आहे, थोडं वॉक करण्यासाठी. जसं मी बोलले की पायाचं दुखणं आहे, पण नुसतंच असं बसून राहिलं ना की ते जास्त आणखी वाढतं. त्यापेक्षा थोडासा हलका वॉक करायचा आहे मला. तर हे सगळं म्हणजे लिहून ठेवते मी. स्वयंपाकाची थोडी तयारी करते आणि त्यानंतर खाली वॉकसाठी जाते. खाली वॉकला गेले, वॉकहून आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी, सगळं आवरणं. आणि यामध्ये काय माहिती का, पण मला व्हिडिओ शूट करण्याचं लक्षात सुद्धा आलं नाही. आत्ता मला व्हिडिओ एंड करायचा आहे, असं होतं माझं दिवसभराचं रुटीन. पण त्यातही खूप महत्त्वाची अशी गोष्ट जी माझ्या बाबतीत झाली, मी स्वतःला विचारली, तीच मी आज तुमच्याशी शेअर केली. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. आणि अभ्यासासाठी परत एकदा सगळ्यांना खूप खूप बेस्ट ऑफ लक. आणि स्वतःकडेही लक्ष द्या आणि आपल्या मुलांकडेही लक्ष द्या, आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्या, एवढंच म्हणेल. चला आत्ता इथेच थांबते. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. बाय.